मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। महाराष्ट्राच्या निर्मितीला आज 65 वर्ष पूर्ण होत आहे। राज्यातील तमाम जनतेला मी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। महाराष्ट्र स्थापनेसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना आदरांजली वाहतो। आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, सहपोलीस आयुक्त, सीओ, जिल्हा परिषद, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी, या महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी रक्त सांडलं, बलिदान केलं। त्यामागे अनेक दिग्गजांच्या तपश्चर्या आहे, कर्तृत्व आहे। त्या साऱ्यांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे। ज्यांनी ज्यांनी या भूमीसाठी बलिदान दिलं त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे। आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे। महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये कामगारांचं बहुमोल योगदान आहे, त्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे। आज महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आपण जमलो आहोत आणि सीमेवर पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमू लागले आहेत। ही वेळ आहे छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा वारसा जागवण्याची, एकमेकांमधले हेवे दावे, पक्षभेद, अंतर्गत वाद भांडणं गाडून देशासाठी एकजुटीने उभं राहण्याची। ही राजकारणाची वेळ नाही, ही राष्ट्रकार्याची वेळ आहे। पहलगाम मधल्या अतिरेक्यांनी निरपराध पर्यटकांना गोळ्या घातल्या, याचा बदला देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि आपले शूर सैनिक नक्की घेतील। त्या कामात मराठी पाऊलही पुढे असेल हे मी खात्रीने सांगतो। महायुतीच्या काळात महाराष्ट्राच्या महाप्रगतीची घोडदौड सुरू झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मी, आम्ही तिघेही एक दिलाने एक मताने महाराष्ट्राचा गाडा हाकत आहोत। जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली काल केंद्र सरकारने घेतला। महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हे वृत्त ठेवून थडकलं। मोदी सरकारची सामाजिक न्यायाची भेटच आपल्या देशाला मिळाली असं म्हणावं लागेल। या निर्णयामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला भारतीय समाज आता भविष्यात उभा राहिलेला दिसेल। असे निर्णय घ्यायला धाडस लागतं आणि म्हणून अनेक धाडसी निर्णय आपल्या केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतले। काश्मीर मधलं 370 कलम असेल, माझ्या बहिणींना सत्तेत वाटा देणारे नारी शक्ती वंदन असो, वक्फ बोर्ड सुधारणा असो, असे अनेक कायदे मोदीजींनी धाडसाने घेतले। आता कास्ट सेन्सचा निर्णय झाला। आम्ही मोदी सरकारचं मुक्तकंठाने अभिनंदन केले आणि करतोय, आभार मानतोय। या निर्णयामुळे वंचित शोषित समाज घटकांना न्याय मिळेल, सामाजिक न्यायाचं महाद्वार उघडेल याची मला खात्री आहे। देशात आज महाराष्ट्र अनेक आघाड्यांवर नंबर 1 आहे। महाराष्ट्रानं आर्थिक, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात मुसंडी मारली आहे। देशाच्या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे। महाराष्ट्राच्या विकासात मुंबईचं मोठं योगदान आहे। पण मुंबई म्हणजे केवळ मुंबई नाही, तर मुंबईपासून ठाणे आणि पुढे रायगडपर्यंत सगळं महाक्षेत्र, महानगर क्षेत्र सुद्धा यामध्ये येतं। ठाणे असेल, रायगड असेल, पालघर असेल। ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला यापूर्वीच्या काळात ठाण्यासाठी भरीव काम करण्याची संधी मिळाली। ठाणे हे माझं घर आहे, माझा एक ऋणानुबंध आहे। त्यामुळे या जिल्ह्यासाठी विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या। ठाणे विकासाचा खणखणीत नाणं आहे हे आपण दाखवून दिलं। ठाणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या 2.5 वर्षात 80,000 कोटीपेक्षा अधिकचे प्रकल्प आपण मंजूर केले। त्यामुळे पुढच्या 10 वर्षात ठाणे केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातला आदर्श जिल्हा बनणार यामध्ये शंकाच नाही। ठाणे जिल्ह्याच्या आपल्या अर्थव्यवस्थेतले योगदान
$48 बिलियन आहे. 2030 पर्यंत ते $150 बिलियन इतकं करायचं आहे. MMRच्या विकासासाठी MMRDA आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये MOU झाला आहे. मुंबईचा GDP दुप्पट होतोय. मुंबई एवढेच पालघर, ठाणे आणि रायगडचं योगदान असणार आहे. पुनर्वसन, परवडणारी घरं, जागतिक दर्जाची वाहतूक यंत्रणा आणि दर्जेदार लाईफस्टाईल असं ठाणे जिल्ह्यात चौफेर विकास करायचा आहे. देशातल्या सगळ्यात मोठे ट्रान्सफॉर्मेशन झालेला जिल्हा म्हणून देशात आघाडी मिळवून देण्याचं स्वप्न आपण पाहिलंय. आपलं सरकार हे कोणत्याही परिस्थितीत साकार करणार. ठाण्याचा चेहरामोहरा बदलणारे तब्बल 34 इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहे. मेट्रो, बुलेट ट्रेन, कोस्टल फ्लायओव्हरचा समावेश आहे. त्यासाठी तब्बल 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित होती आहे. ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी, मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित होती आहे. माझ्याकडे गृहनिर्माण, नगरविकास यासारखी महत्वाची खाती आहे आणि यामध्ये आम्ही लवकरच नवीन क्रांतिकारी गृहनिर्माण धोरण आणतोय. नवीन पॉलिसी, परवडणारी घरं असतील, परवडणारी भाड्याची घरं असतील, वर्किंग वुमनसाठी असतील, स्टुडंट हॉस्टेल असेल, गिरणी कामगारांसाठी घरं असतील, सर्वसामान्य लोकांसाठी घरं, हे मोदीजींचं सगळ्यांसाठी घरं हे धोरण देखील आपण राबवतो. येत्या 5 वर्षात 8 लाखापेक्षा जास्त घरं आपण बांधतोय. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पाही जवळजवळ पूर्ण झाला आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंकचं काम 96% पूर्ण झालंय. आमच्या कामात कोणताही स्पीड ब्रेकर नाही आहे. राज्याच्या सगळ्या विकासासाठी प्रचंड ऊर्जा, सामर्थ्य आणि इच्छा लागते आणि ती आम्हाला प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याकडून वेळोवेळी मिळते आहे. त्यांचंही सहकार्य, योगदान या राज्याच्या विकासामध्ये मिळत आहे. शासन म्हणजे एकटे मंत्री आणि आमदार नसतात, तर प्रशासन हे या शासनाचे रथाचं महत्वाचं चाक आहे. शासन आणि प्रशासन ही रथाची महत्वाची 2 चाकं आहेत. मी जिल्हा प्रशासनाचे कौतुक करतो. सर्वच विभागांनी अतिशय डेडिकेशनने काम केले. ठाणे जिल्हा तर उद्योगाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षी ठाणे जिल्हा उद्योग केंद्राने गेल्या 2 वर्षात 10,061 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीसह 150 सामंजस्य करार केले. त्यामधून 1 लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. ठाणे शहराला 32 किलोमीटरचा समुद्र सागरी किनारा लाभला आहे. 11.90 किलोमीटर सागरी किनारा विकासाचं नियोजन आपण करतोय. त्यातही 5.5 किलोमीटरचा प्रकल्प पूर्ण झाला आहे. 14,000 क्षमतेचं भव्य असं कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. दिव्यांग बंधू भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी CSRच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण केंद्र उभारले. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात ठाणे पालिकेचा 4था क्रमांक आला आहे. या ठिकाणी यंदा UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवणारे 7 विद्यार्थी ठाणे महापालिकेच्या कैलासवासी CD देशमुख प्रशासकीय संस्थेचे विद्यार्थी आहेत. त्यांचं यश आम्हा सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे. शासनाच्या 100 दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये ठाणे महापालिकेचा 1ला क्रमांक आला. मी त्यांचंही अभिनंदन करतो. उमेद अंतर्गत लखपती दीदी योजनेत ठाणे जिल्ह्याने 100% उद्दिष्ट पूर्ती केली आहे. सुमारे 47,000 स्वयंसहायता गटातील महिलांचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांहून अधिक झालंय. मोबाईल मेडिकल युनिट कार्यक्रमात ठाण्याला पारितोषिक मिळाले. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानमध्ये कुटुंबांना घरकुल देण्यासाठी मिशन मोडवर कामकाज करण्यात आले. स्मार्ट PHC, स्मार्ट स्कूल उभारली जात आहेत, म्हणजे मॉडर्न शाळा. मीरा भाईंदर येथे दिवाणी तर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचे लोकार्पण नुकतंच झालंय. ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काही आव्हानं सुद्धा मला दिसतात. जिल्ह्यातल्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी काळू धरणावर आपण काम करतोय आणि त्याचं काम युद्ध पातळीवर आपण सुरू केलेलं आहे. ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपलं महाराष्ट्र सरकार सदैव कटिबद्ध आहे. आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा, भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करूया. त्यासाठी कविवारी सुरेश भट यांच्या 2 ओळी मी या ठिकाणी वाचतो, त्या कायम प्रेरणा देणाऱ्या आहेत. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला ते सूर्य चंद्र तारे. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला ते सूर्य चंद्र तारे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.